आज सकाळ मात्र मस्तच होती. एकदम गोड, एकदम सुंदर. गावात आल्यावर एकदम मन प्रसन्न होतं. असं वाटतं 8 हत्तीचं बळ अंगात आलंय. एवढं सुंदर वातावरण. सगळीकडे धुकं पसरलं होतं. खूप थंडगार हवा आणि रस्त्यावर मात्र कोणीच नाही. आणि त्यात एवढी शांतता आणि पक्ष्यांचे आवाज तर काही विचारूच नका. एवढं मनाला बरं वाटत होतं, की जो गावाला जातो ना, त्यालाच हे सुख कळतं. आता काय करायचं बरं? म्हणून मी ठरवलं, की आज एस टीने प्रवास करायचा. त्याच्यात एक वेगळीच मजा असते. एस टी आली 8:30ला. 8:30ची एस टी आली. एस टीमध्ये बसतो. तो खडखडाट, तो आवाज एस टीचा, तो दरवाजा उघडण्याचा आवाज, भलेही कर्कश असो, पण मनाला मात्र आनंद देत होता. त्यात बसलो. बाकडं कसं असेल तुटलेलं, फुटलेलं, पण त्या एस टीमध्ये बसायचं ठरवलं. एस टीमध्ये बसलो आणि बाहेर बघायला लागलो. तेव्हा हे सगळं मी विसरून गेलो. आहा! काय सुंदर वातावरण आहे. मस्त वाऱ्याची झुळूक, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वेगवेगळी शेतं आणि एवढं मनात ओढ घराची लागली की विचारूच नका. शेताचा सुगंधी वारा, तांदळाचा तो सुंदर सुवास, हे तर मनाला भिडणारं होतं. आता भात तयार होणार होता, तांदूळ तयार होणार होता. मस्त वाटत होतं. पुढे जुना कोळवण गाव गेलं आणि हळूहळू माझ्या गावाचा रस्ता यायला लागला. माझं गाव वडवली. जसं पुढे पुढे एस टी जात होती, तशा आठवणी रंगात येत होत्या. मनातल्या मनात सगळ्या आठवणी जागा झाल्या. बघतो तर बाहेर हिरवळ पसरली होती. सुंदर हिरवळ. पाऊस पडून गेला होता आणि सगळीकडे हिरवळ होती. एकदम दाट, घनदाट हिरवळ. आणि ते हिरवळ बघत बघत शेवटी मात्र मला माझं घर दिसलं. छोटंसं सुंदरसं घर बघून जो ताण होता, जो शीण होता मुंबईचा, तो एका मिनिटात गायब झाला. असे हे गाव सर्वांनाच आपलं करतं आणि खरंच गाव असावं तर असं. धन्यवाद.